नमस्कार, माझं नाव प्रगत लोखंडे. वेलकम बॅक टू माय व्लॉग. आणि आज आपण आहोत कोल्हापूरमध्ये. ओके, सो काही कामानिमित्त कोल्हापूरला आलेलो. आणि कोल्हापूरला आलो तर तुम्हाला माहिती आहे, कोल्हापूरला आल्यावरती आपण काय खातो? ऑफकोर्स मटण आणि तांबडा पांढरा रस्सा. मटण तर माझं ऑल टाइम फेवरेट आहे. ओके, म्हणजे कधी कधी मला कळत नाही की माझं फिश फेवरेट आहे की मटण फेवरेट आहे. चिकन मला तेवढं आवडत नाही, पण गावठी चिकन असेल तर चालतं. ओके, पण आज आलोय तर एका ऑथेंटिक स्पॉटला चाललोय मस्तपैकी मटण खायला. तर माझी रूम दाखवतो तुम्हाला. अशी काहीशी माझी रूम आहे. ओके, मस्त बेड आहे. ओके, सो आज शॉर्ट ट्रिप आहे, काही कामासाठी मी आलो आहे. ओके, सो असं बेड मस्तपैकी असं सिटिंग चेअर. आता लॅपटॉप वगैरे ऑन करीन इथे जरा जेवायला जाऊन आल्यानंतर आणि मग कामाला सुरुवात. बाकी इथे पण मस्त सेटिंग आहे. ॲक्च्युली मी बघत होतो की इथे काही टॉक्सचे व्हिडिओ शूट करता येतील का, पण आज मी जाम थकलो आहे. मी सकाळी निघालेलो. सकाळी म्हणजे 10-11 वाजता निघालो आणि एकटाच ड्राईव्ह करत कंटिन्युअसली इथपर्यंत पोहोचलेलो आहे. सो सामान वगैरे असं तर सगळं ठेवलेलं आहे आणि आता डिनरला जायची वेळ आहे. पण आता ना जेवायचं आहे आणि जेवल्यानंतर ना मस्तपैकी झोपायचं आहे. ओके, कारण चांगलाच थकलो आहे मी. बाकी प्रवासाचं म्हणाल तर प्रवास मुंबईमध्येच चला ट्रॅफिक लागला आणि हे नेहमीच आहे. ओके, आणि कुठे लागला माहिती आहे? तो सांताक्रूजचा वगैरे एरिया ना, जिथे आपण युनिव्हर्सिटीला घुसतो तर तिथेच. ओके, तर तिथेच अडकलेलो 20-25 मिनिटं आणि तिथून बाहेर पडलो कसा बसा. आणि त्यानंतर मग मध्ये चिटकुल ट्रॅफिक होता. बाकी आता पुणे कोल्हापूर हायवेवरती ना बऱ्यापैकी थोडं काम चालू आहे, तर त्याच्यामुळे गाडी तेवढी पळवता येत नाही. त्यामुळे गाडी आरामात तशीच आणली आहे. ओके, 11:15 वाजता निघालो आणि मी 7:30ला पोहोचलो आता कोल्हापूरला. ओके, आणि ॲक्च्युली ब्रेक घेतलाच नाही. ओके, मॉर्निंगला मस्तपैकी साबुदाणे वड्या बनवले प्रेरणाने, तर ते मस्तपैकी खाल्लंय आणि जो गाडीत बसलोय. ओके, ते मध्ये CNG भरण्यासाठी वगैरे थांबायचो. मस्तपैकी लॉंग ड्राईव्ह असं म्हणू शकता तुम्ही. 7:30 11:15 म्हणजे 11:30 ते 7:30 म्हणजे जवळजवळ 8 तास कंटिन्युअस ड्राईव्ह करून कोल्हापूर गाठलेलं आहे आपण. ओके, तर आता चांगलीच भूक लागली आहे. चला जाऊया आता जेवायला. मस्तपैकी मटन सुक्का, मटन रस्सा, भाकरी, तांबडा पांढरा रस्सा, एकदम कोल्हापूरचं जेवण. चला. सो बघा, आता आपण आलो ते हॉटेल परकमध्ये आणि हॉटेल परकमध्ये बघा इकडे मस्तपैकी मटन सुक्का आहे. ओके, आणि त्याच्याशिवाय इथे मटन मसाला पण मागवला आहे आणि त्याच्याशिवाय इकडे बघा किमा मसाला पण आहे आणि आपला तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा आणि मस्तपैकी भाकरी. तर कसं वाटतं ताट सजलेलं? ॲक्च्युली मटन फ्राय असतं ना यांचं, तर त्याच्यामध्ये फक्त ही डिश असते. मी हे मटन मसाला ना एक्स्ट्रा मागवला आहे. ओके, सो हे एक्स्ट्रा. ओके, तो या जेवायला मस्तपैकी जेवून घेऊया मटणाची थाळी आणि मग सांगतो कशी लागली ती. सो जेवायला तर सुरुवात केली आणि हा जो खिमा रस्सा आहे ना, तो तर मस्तच आहे एकदम. आणि चिकन सुक्का तर एकदम बारीक. आणि त्याच्याशिवाय बघा इकडे मस्तपैकी 2 अशा बांडल्या जाळून ठेवल्या आणि याच्यातून पाहिजे तेवढं अनलिमिटेड तुम्ही आपला पांढरा रस्सा तांबडा रस्सा घेऊ शकता. तर जेवायला मजा येते भारीच एकदम. सो बघा मटणाचं फडशा पडण्याचं काम चालू आहे आणि त्याचबरोबर इकडे आता मागवला आहे तो राईस. बघा राईस बघा कसा आला आहे तो. राईसवरती पण एक मस्त मटणाची फोड आहे आणि राईस जरा वेगळाच वाटतो आहे. आणि हॉटेलमध्ये बघा बऱ्यापैकी गर्दी आहे चांगलेच. तिकडे पण आहे, सगळेजण तिकडे पण बसले आहेत. सो बघा आलेलो ते हॉटेल परकमध्ये आणि छान हॉटेल आहे. पूर्व असा पार्किंग स्पेस पण आहे, त्यामुळे मस्तपैकी गाडी पार्क करून तुम्ही ते येऊ शकता. हॉटेल परक छानच होतं. आणि कोल्हापूरवरून शुभ सकाळ. बघा मस्तपैकी सकाळचं वातावरण आहे. तिकडे मस्त छान स्विमिंग पूल आहे, ते मस्तपैकी सिटिंग एरिया आहे, असं इथे लॉन आहे, त्यामुळे भारीच वातावरण झालं आहे. आणि कालचा दिवस म्हणाल ना तर मस्तपैकी झकास ट्रॅव्हलिंग झालं. टू बी ऑनेस्ट मला विचारलं ना कधी ना मी असं ड्रायव्हिंग एन्जॉय करतो एकदम ऑन गो 8 hours. ओके, आणि त्यानंतर मग आल्यानंतर असा मस्तपैकी मटन फ्राय आणि मटनची थाळी म्हणजे तांबडा पांढरा रस्सा, भाकरी, मस्तपैकी तो भात होता. वाव, एक नंबर जेवण होतं. म्हणजे मला अजून पण सकाळी पण त्या जेवणाचं टेम्पटेशन होतं आणि मे बी माझं काही कामं आहेत तर ती कामं झाल्यानंतर दुपारी पण मे बी तिकडेच जाऊ जेवायला की दुसरं काही ट्राय करू. ओके, तर लेट्स सी. पण तुमच्या मते कोल्हापूरमधली 5 टॉप मटनची प्लेसेस कोणत्या आहेत तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. नेक्स्ट टाइम जेव्हा मी येईन ओके, तर त्यातली जेवढी ट्राय करता येईल ना तर तेवढी मी ट्राय करण्याचा नक्की प्रयत्न करेन. पण अजूनसुद्धा जिभेवरती ना चव रेंगाळते आहे. ॲक्च्युली ना त्याची मटन थाळी होती ना, त्याच्यामध्ये ना तुम्ही इधर एकच घ्या, मटन सुक्का घ्या नाहीतर मग मटन मसाला घ्या. त्याच्यामुळे कसं आहे की एकदम दोन्ही मागवलात ना की संपत नाही. म्हणजे मी कसं मटन सुक्का थाळी मागवलेली आणि मटन मसाला मी एक्स्ट्रा मागवलेला. ओके, तर माझा एवढा ॲपेटाईट नाही आहे. मी खातो, चवीने खातो, पण मी खूप खात नाही. ओके, त्याच्यामुळे संपवता माझी तर दमछाक झाली मटण. ओके, पण मजा आली. सगळं संपवलं. ओके, कारण यार पोट भरलं होतं पण मन भरलं नव्हतं, असं काहीचा प्रकार होतं. त्याच्यामुळे भारी मजा वाटली. आणि आता जाऊया. हॉटेलचा आपला कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट असतो 10 वाजेपर्यंत आहे. मी जरा उशिरा सुटलो, लवकर झोपलेलो पण थकवा होता बॉडीमध्ये. आणि आज पण मे बी मला ट्रॅव्हल करायचं. आज मला मे बी कर्जतपर्यंत जाईन किंवा मग गेलो तर घरी पण जाईन. यू नेवर नो. ओके, तो सायकी ड्रायव्हर असतात ना, त्यातला काही असा प्रकार होतो कधी एक्सटेंड करा असं होत राहतं ड्राईव्ह करता.
सो लेट इट बी. तर चला आता फटाफट ब्रेकफास्ट करायला जाऊया. लेट्स गो. सो काल बघा मटणावरती ताव मारल्यानंतर आज आपण एकदम हेल्दी ब्रेकफास्ट खातोय. इथे मस्तपैकी इडली घेतली आहे. ओके, इकडे पपाया आहे, केळा आहे आणि त्याच्याशिवाय मस्तपैकी एक बॉइल्ड एग आहे आणि ज्यूस आहे. तर या मस्तपैकी ब्रेकफास्ट करून घेऊया. सो ब्रेकफास्ट नंबर 1चा फडशा पाडून झाला. आता ब्रेकफास्ट नंबर 2. ओके बघा, मस्तपैकी सँडविच घेतलं आहे, छोटे छोटे आहेत आणि इकडे चणे घेतले आहेत आणि मस्तपैकी गरमागरम डोसा पण मिळाला. तर या हो बघा ना, आज कोल्हापुरातलं वातावरण एकदम भारीच चाललं आहे. आज पाऊस तर पडत आहे पण मस्त थंडावा आहे हवेमध्ये. ओके, आणि कोल्हापुरातलं वातावरण भारी आहे की कोल्हापूर भारी आहे ते तुम्हीच कमेंट करून नक्की सांगा. ओके, आता जरा हेवी ब्रेकफास्ट केला आहे तर थोडं आता वॉक करूया आता मस्तपैकी. आणि दिस इज द काइंड ऑफ प्लेस वॉक करायला. आणि तिथे पार्किंग आहे समोर. आणि बेसिकली मी थांबलो आहे ना, तर हे रामी पंचशील नावाचं हॉटेल आहे कोल्हापूरमध्ये. आणि हॉटेल तर मस्तच आहे. रूम तर तुम्हाला दाखवली. जेवण तर एक नंबर होता, त्यामुळे भारी वाटलं. जेवण पण म्हणजे ब्रेकफास्ट. ओके, ऑफकोर्स जेवलो नाही मी ते. सो रामी पंचशीलमधलं हॉटेल स्टे तर मस्तच होता. आणि कालचं मटण, आजचा ब्रेकफास्ट पण फाईन. आणि नाव आता एकदम फ्रेश रेडी झालं आहे. आणि आता वेळ झाली आहे ती आपल्या पुढच्या मीटिंग्सची, काही कामाची. सो मीटिंग आणि त्यानंतर मग आपण जाऊ पुढच्या कामासाठी. आणि बाकी बघूया, जेवढा एक्सप्लोअर करता येईल तेवढा कोल्हापूर करूया. पण कसं आहे की जास्त वेळ थांबता पण नाही येणार, कारण मला आज इतर कर्जतला तरी जायचं आहे, नाहीतर डायरेक्ट मुंबई. तरी कर्जतला काम असेल, 1-2 मीटिंग्स लाईनअप आहेत, तर त्या असल्या तर मग मी कर्जतला जाईल. अदरवाईज घरी जाण्याची इच्छा खूप प्रबळ आहे. ओके, सो पण प्रवास पण तसा लांबचा आहे. ओके, 8 तासाचा ट्रॅव्हलिंग आहे परत एकदा. पण कसं आहे की ठीक आहे, कधी कधी ना आपण अशा हॉटेलमध्ये येतो आणि आपल्याला असं वाटतं की या मस्त स्टे होता, कोजी स्टे, गुड फूड. काल मस्तपैकी मटण वगैरे खाल्लं, पण शेवटी घर ते घर. आणि मग इच्छा तर नेहमीच होते की यार घरी जावं, मस्तपैकी रिलॅक्स करावं. आणि घरचा बेड तो शेवटी घरचा बेड, आणि घरातली माणसं ती घरातली माणसं, काय म्हणतात. सो आता वाट बघतोय मी. ओके, थोड्याच वेळात निघेल ते. आणि सगळी मीटिंग आणि सगळी कामं संपवून परत एकदा आपण आलो त्या हॉटेल परकमध्ये. काय करणार, कोल्हापूरला आलो आहे तर मटण तर परत खाल्लंच पाहिजे. आणि दुपारी निघायचं मग कोल्हापूरवरून. आणि परकची टेस्ट का तोंडावरून जात नाही. आणि गर्दी बघा आता किती झाली आहे. तो तुम्ही बघू शकता, गर्दीच गर्दी. ओके, आणि हॉटेल परक, चला जाऊया आपण. आणि कट्टू डायरेक्ट मुंबईला आलो आहे. ओके, सो परकमध्ये गेलो जेवायला, पण जेवण एवढं चांगलं ना तिकडचं की शूट करायचं राहूनच गेलं. पण जेवण दुपारी पण भारी होतं, एकदम मजा आली एकदम जेवायला. आणि त्यानंतरचा जो प्रवास होता तो हेक्टिक होता ऑनेस्टली. ओके, जाताना तरी ठीक होता, गेलो एकदम सुसाट. पण येताना एकट्यानेच मग प्रवास करायला ना एवढा लांबचा, म्हणजे कोल्हापूर टू दहिसर बापरे, म्हणजे जवळजवळ 3 शहरं पालती करून आलो. ओके, आणि मध्ये सातारा कराडला वगैरे काम चालू आहे, इस्लामपूरला वगैरे, तर त्याचं वेगळं ट्रॅफिक होत होतं. पुण्याला नंतर मग मुंबई एक्सप्रेसवरती तेवढं ट्रॅफिक लागलं नाही, पण मुंबईमध्ये येऊन ॲज युज्युअल ट्रॅफिक तर लागलं. रात्रीचे वाजले मला 12:15 वाजता आणि आलो मग कसं तरी पोचलो आहे. आणि नंतर मग जो गोडूप झालो आहे ना, तो सकाळी उशिराच उठलो. आणि आता आमच्या मागे तुम्ही बघू शकता ही जी बिल्डिंग आहे, तर तुम्ही लाईव्ह अपडेट बघत असाल तर, आमचे व्हिडिओ बघत असाल तर, ती आता ऑलमोस्ट आता आय थिंक कम्प्लीट होईल. पण आता ही आता मला असं वाटतं टॉपचे 2-3 फ्लोअरच बाकी असतील. खूप चांगल्या प्रकारे फटाफट बांधले आहे. होप सो अशाच बिल्डिंग्स मुंबईमध्ये तेवढ्याच वेगाने बांधल्या जातील. कारण आजकाल ना मुंबईमध्ये घर घ्यायचं ना, तर मेजर कन्सर्न तर हाच असतो, अरे की बाबा अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये, की बाबा आपण जागा घेतो आहे तर मग किती वेळात बिल्डिंग बांधून होईल. ते खरोखर ते म्हणजे आता बिल्डर लोक पण शहाणे झाले आहेत. म्हणजे कसं आहे की त्यांना माहिती आहे की आपली बिल्डिंग बांधून होणार आहे. रेरा डेट आहेत ना, डिसेंबर 2027 घेऊन ठेवतात, 2 वर्षानंतरची. म्हणजे ते रेरामध्ये अडकणार नाही. अरे मग उपयोग काय झाला रेराचा. ओके, म्हणजे ॲटलिस्ट गव्हर्नमेंटने असं काहीतरी रिस्ट्रिक्शन आणलं पाहिजे ना, की एक मिनिमम 5 वर्षामध्ये जर तुम्ही बिल्डिंग कन्स्ट्रक्शन करायला घेताय तर तुम्ही ते बांधून कंप्लीट केली पाहिजे. नाहीतर बिल्डर लोक मोठमोठे एक्सटेन्शन घेत, म्हणजे मोठमोठे लांबच्या डेट्स घेत बसतात. ओके, म्हणजे 5 वर्षानंतर, 7 वर्षानंतर. आणि मग सांगतात की अरे रेरा डेट आहे तर ती 2027 आहे, पण आमचं पदेशन 2025लाच आहे. आणि त्याच्यावरती रेरा डेटला पण तुम्हाला एक्सटेन्शन मिळतं. तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो, कारण अनुभवाचे बोल आहेत तुम्ही काय बोलू. चल ठीक आहे, त्या सगळ्या गोष्टी होत राहतात. कारण यार बऱ्याच गोष्टी होत राहतात. असं वाटतं लाईफमध्ये कधी कधी की मी आजच एक ना रील बघितलेली निखिल कामतची. तर त्या रीलमध्ये ना हे होतं की ना हार्डवर्क आहे ना ते ओव्हररेटेड आहे. म्हणजे ते एवढं इम्पॉर्टंट नाही आहे. जर तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल तर हार्डवर्क तर काय सगळेच करतात. ओके, पण जर तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल तर तुम्हाला स्मार्ट वर्क तर करावंच लागेल. ओके, आणि यू हॅव टू चूज युअर बॅटल वाईजली, की तुम्हाला कोणत्या क्षेत्रामध्ये कोणत्या फील्डवरती काम करायचं आहे ते. ओके, सो ते जास्त महत्त्वाचं आहे. ओके, कारण आपल्याला कधी कधी आपण म्हणजे भले आपण सक्सेसफुल नसू तरी आपल्याला असं वाटत राहतं अरे यार मी हार्डवर्क तर करतोय. म्हणजे आपण स्वतःला समाधान देत राहतो की बाबा अरे हार्डवर्क करतोय तर माझं तरीसुद्धा माझं होत नाही, कारण माझं लक चांगलं नाही. तर असं नाही आहे.
ओके मला असं वाटतं मे बी तुम्ही रॉंग गेम प्ले करत असाल. ओके म्हणजे ज्या फील्डमध्ये तुम्हाला काम नाही केलं पाहिजे त्या फील्डमध्ये करत असाल किंवा अशा फील्डमध्ये करतात की ज्याच्यामध्ये ग्रोथच नाही आहे, मग त्याच्यामुळे पण तुम्ही हार्डवर्क करत असाल पण तुम्हाला रिझल्ट मिळत नसेल. सो इट इज ऑलवेज ॲडवायजेबल की तुम्ही कोणत्या फील्डमध्ये काम करता तर ते पण जास्त महत्त्वाचं आहे. तर तसं काहीचं दुविधा आता सध्या माझ्या आणि प्रेरणाच्या मनात पण चालू आहे की नक्की करायचं तर काय करायचं. ओके कारण ठीक आहे कॉन्टेंट क्रिएशन क्षेत्रामध्ये 8 वर्षापासून होतो, ब्लॉगिंग वगैरे तर करतोय आता आपण मध्ये मध्ये जेवढं होईल तेवढं, आणि पण मेजरली आता जे आपले बिझनेसेस आहेत तर त्याच्यासाठी तर शॉर्ट फॉर्मॅटच चांगलं आहे, म्हणजे ते आम्हाला जास्त उपयोगी पडतं. तर आता आमचा जो मेजर फोकस आहे तो शॉर्ट फॉर्मॅटवरतीच आहे आणि लॉंग फॉर्मॅट जेवढं जमेल तेवढं मी तुमच्याबरोबर संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. बाकी ब्लॉग वगैरे येतील. ओके काही गोष्टी पाईपलाईनमध्ये आहेत आणि काही गोष्टी त्याच्यामुळे मी बिझी आहे त्याच्यामध्ये आणि आम्ही दोघं पण त्याच्यामुळे तेवढा वेळ मिळत नाही. पण असं नाही होणार की ब्लॉग पूर्ण बंद होतील, बट ब्लॉगची नंबर ऑफ ब्लॉग्स आता कमी होतील असं वाटतं, पण डिपेंड. पण त्याच्याशिवाय आम्ही पण बघतोय की काही नवीन बिझनेसेसमध्ये काम करता येईल का आमचे एक्झिस्टिंग बिझनेस सांभाळून. ओके सो आता कसं आहे की काही काही बिझनेस आमच्या ऑटो मोडवरती आहेत कारण स्टाफ आहे ऑफिसमधला, नंतर मग कॉन्टेंट क्रिएशनची टीम आहे, सो दे टेक केअर ऑफ दॅट. ओके सो चालू आहे. ओके पण थोडा स्ट्रगल तर आहे सध्या तरी. मला असं वाटतं 6 महिने तर खूप स्ट्रगल आहे ओके लाईफमध्ये. मला असं वाटतं एक नेक्स्ट Jan Feb तर असेलच हे स्ट्रगल, आणि त्यानंतर मला होप सो ओके गोष्टी सुरळीत होतील. लेट्स सी कसं काय वाढून ठेवलं नशिबामध्ये. आणि सध्या प्रेरणा कुठे काय करते असं चाललेलं असतं. परत लोक विचारतात प्रेरणा कुठे तर प्रेरणा इथेच आहे. ओके सो प्रेरणाला आम्ही आता सध्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्यात कारण आता लग्न झाल्यानंतर 4 वर्ष तर आम्ही एकत्रच फिरत होतो वगैरे. पण आता असं झालं आहे की मुंबईमध्ये ऑफिस आहे, ऑफिसमध्ये स्टाफ आहे आणि स्टाफला कोणतरी एक माणूस आहे जो कंटिन्युअसली लक्ष ठेवतो. ओके सो म्हणजे आम्ही त्या जबाबदाऱ्या आता वाटून घेतल्यात की बाबा ठीक आहे प्रेरणा मुंबई सांभाळेल आणि मी पूर्ण कोकणभर फिरत राहील. पालघर म्हणा, ठाणे म्हणा, मुंबई म्हणा, ओके त्यानंतर मग रायगड म्हणा, रत्नागिरी म्हणा, सिंधुदुर्ग म्हणा आणि गोवा म्हणा. ओके सगळीकडे फिरण्याचं काम माझ्याकडे दिलेलं आहे आणि कन्सॉलिडेटेड करण्याचं ऑफिसचं काम प्रेरणाकडे दिलेलं आहे. सगळे ऑपरेशन्स वगैरे हँडल करायचे, त्याच्यानंतर आपले रिसॉर्ट्स आहेत सो तिथलं मॅनेजमेंट थोडंफार बघणं, परत एडिटर्स आहेत तर एडिटरला कामं देणं, त्याच्यानंतर त्यांच्याकडून प्रॉपर एडिट करून घेणं गोष्टी. त्याच्याशिवाय आता आपले जो स्टाफ आहे, मुलींचा जो स्टाफ आहे सो त्याच्यामध्ये जेव्हा ते कॉल्स उचलतात, रिसिप्ट म्हणजे हॉस्पिटॅलिटी म्हणा किंवा रिअल इस्टेट म्हणा, सो त्याच्यावर कुठेतरी म्हणजे ते करत असतात ते त्यांच्या परीने खूप छान पद्धतीने करत असतात. काय सांगशील बरेच लोक कंप्लेंट करत राहतात अरे तुम्ही कॉल उचलत नाही, पण काही काही कस्टमर तर 6-7च्या नंतर कॉल करतात. मग आता त्याच्याबद्दल काय सांगशील? मी तर म्हणेन की म्हणजे कधी कधी तर हॉस्पिटॅलिटीचं एवढं असं होतं की रात्री 12-12 वाजता पण लोक कॉल करतात, मेसेजेस करतात. सो मेसेज करणं काही चुकीचं नाहीये, तुम्ही मेसेज करा, बट तुम्ही हे एक्सपेक्टेशन्स ठेवू नका की रात्री 12 वाजता त्या स्टाफने तुमचे कॉल्स उचलले. आणि बघा ते ऑफिस आहे आणि ते त्यांचे सॅलरीड जॉब आहेत. ओके ते सकाळी 10ला येतात आणि जास्ती असं ते 7 पर्यंत. आम्हाला असं कधी कधी आमची टीम म्हणजे पूर्ण 8, 8:30, 9 पर्यंत पण कॉल रिसीव्ह करत असते. सो ते काम चालू असतं. आणि बघा संडेला त्यांना सुट्टी देणं, एक दिवस त्यांना सुट्टी असणं आवश्यक आणि प्रत्येकाला संडेला सुट्टी आवडते. तर त्याच्यामुळे आता संडेला आता आम्ही सुट्टी देतो. ओके तर त्या दिवशी आता कॉल नाही रिसिव्ह करणार. आता बहुतेक लोकांना संडेलाच कॉल करत असतो. वी अंडरस्टँड की बाबा सगळे संडेला फ्री होतात आणि मग त्याच्यामुळे संडेला असतात. पण नंतर मग आम्ही टीम मग सोमवारी कॉलबॅक करते. ते होतं एक ते काम होतं. पण मी तर म्हणेन की ठीक आहे थोडं आपण त्यांना पण त्यांचा फॅमिली टाइम एन्जॉय करायला दिला पाहिजे कुठेतरी. त्याच्यामुळे आम्ही पण आमच्या टीमला सांगतो की नाही बाबा तुमचं एकदा ऑफिस सुटल्यानंतर तुम्ही जो काही ट्रॅव्हलमध्ये आहात तोपर्यंत यू कॅन पिकअप कॉल, बट नंतर तुम्ही वन्स घरी पोचल्यानंतर की बाबा ठीक आहे आता तुम्ही तुमच्या घरी गेलात तर आता कॉल्स वगैरे नका. एखादं गेस्ट आपले मालवणला गेस्ट आले आहेत आणि मग त्यांना कुठे काही इश्यू येतं तर ते हँडल करतात. सो ते तेवढं सांगितलेलं आहे. तो म्हणजे ऑपरेशन्स आहे ना तर त्यांना ते सांगण्यात आलेलं आहे की बाबा आपण हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात आहोत तर काय 11-12 वाजता पण काही होऊ शकतं. सो ओव्हरऑल तुम्हाला कळलं असेल प्रेरणा आणि प्रेरणाचं ऑफिस आणि ऑफिसचा स्टाफ आणि त्यांचे कन्सर्न वगैरे. आणि मी तर तुम्हाला एवढंच सांगेन बघा तुम्ही हॉस्पिटॅलिटी क्षेत्रामध्ये आहात. आता ना बरेचसे माझे मित्र पण मला तर जुलैमध्ये कॉन्टॅक्ट करत होते. 1 आठवडा 2 आठवडा उरलेला होता आणि त्यावेळी की बाबा अरे प्रगत कुठेतरी रिसॉर्टमध्ये बुकिंग आहे का? अरे बुकिंग नाहीच आहे. विकेंड त्यांना पहिलेच फुल होऊन जातात. आता जुलै पण फुल आहे, ऑगस्टमधले पण काही विकेंड आता ऑलरेडी फुल होतात. ओके सो विकेंडला एक्सपेक्टेशन ठेवणं थोडं डिफिकल्ट होतं. आणि सेम थिंग विथ द मालवण विला ऑल्सो की मालवण विलाचं म्हणजे ना मी तुम्हाला सांगतो नोव्हेंबर डिसेंबरच्या पण प्रेरणा ऑलमोस्ट 7-8 दिवस बुक झालेले आहेत.
ओके. आणि तुम्ही जर असं म्हणत असाल की बाबा आम्ही तिकडे जाऊन बुक करू, आम्ही आयत्या वेळी बुक करू, तर तुम्हाला बुकिंग तशा मिळणार नाहीत. कारण बघा प्रत्येकाची चॉईस, प्रत्येकाला आवडतं की बाबा आपण आपल्या फॅमिलीबरोबर फ्रेंड्सबरोबर जातो आहे तर कुठेतरी प्रायव्हेट आत्ता राहायला मिळतं आहे. ओके. सो नथिंग लाईक इट, आपण आपल्या पद्धतीने एन्जॉय करता येतो. हॉटेलमध्ये कसं होतं की प्रायव्हसी राहत नाही. ओके. आणि तो हॉटेल ते हॉटेल. ओके. सो त्याच्यामुळे जरी तुम्हाला आत्ता नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जरी बुक करायचं असेल मालवण विला, सप्टेंबर ऑक्टोबरचे पण बुकिंग आता ऑन आहेत. ऑगस्ट एंडपर्यंत आपल्याकडे डिस्काउंट पण आहे. आपण 5,000 रुपीजला अख्खा बंगला देऊन टाकतो आहे. ओके. आणि त्यानंतर मग आपले 1 सप्टेंबरपासून नॉर्मल रेट चालू होतील. कारण त्यानंतर मग गणपती बाप्पा 27 ऑगस्टलाच ना आगमन होतं आहे. यस. आणि त्यानंतर मग सप्टेंबरमध्ये यावेळी मग सीझन लवकर स्टार्ट होण्याची शक्यता आहे. सो या सगळ्या गोष्टी आहेत. तर त्याच्यामुळे जर तुम्हाला प्लॅन करताय तुम्ही यावेळी कोकणामध्ये फिरायला यायचा तर तुम्ही नंबर दिसतोय स्क्रीनवरती, कॉल करा आणि ॲडव्हान्स बुकिंग नक्की करा. ओके. सो मी तर तुम्हाला ते नेहमी सजेस्ट करेन. आणि तुम्ही रिसॉर्टसाठी पण जरा ना आधीपासून प्लॅन करा. आयत्या वेळी प्लॅन करायला जाऊ नका. कारण आता चांगले वीकेंडला फुलं जातात. ओके. आणि नंतर मग तुमचा मग इकडे जाऊ की तिकडे जाऊ असं होत जातं. किंवा मग तुम्हाला विकेंडला जमत असेल ना तर तुम्ही फ्रायडे नाईट किंवा संडे नाईट प्रयत्न करा. आता कसं होतं की फ्रायडे नाईटला कसं होतं की सॅटर्डेला सगळ्यांना सुट्टी नसते. पण मग तुम्ही संडे नाईट पण प्रिफर करू शकता ना की बाबा तुम्ही सकाळी निघालात कुठेतरी फिरलात वगैरे मस्तपैकी रविवारी आणि मग दुपारी वगैरे तुम्ही चेक इन केलात. ओके. किंवा संध्याकाळी चेक इन केलात कुठच्या तरी रिसॉर्टवरती, मस्तपैकी चिल रिलॅक्स एन्जॉय केलात आणि सकाळी अर्ली मॉर्निंग ब्रेकफास्ट करून फटाफट ऑफिसला निघून जायचं. तसं पण तुम्ही प्लॅन करू शकता. सो मग आमच्याकडे ऑप्शन्स पण अवेलेबल होतात. ओके. कारण फ्रायडे संडे पण आता बुक असतात बऱ्यापैकी. ओके. सो तुम्ही तसा प्रयत्न करू शकता. ओके. सो खूप लॉंग व्हिडिओ झाला. होप सो पण कधी या सगळ्या गप्पा मारायच्या असतात तुमच्याबरोबर, मिळत. ओके. सो आय होप सो तुम्हाला पण हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद.